तुझी आहे नशा मला साथ घालती मित्रांनो, तुम्ही जर प्रेमाचा व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय. त्याच्यावरती जे ट्युटोरियल आहे ते आपण आणले. हा व्हिडिओ आहे क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे. कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आपण जो बीट मॉडी दिला तर तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली ते ॲड करायचं. हा बीट मॉडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करायचे. तुम्हाला एक्स्ट्रा कॉलेज ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो बीट मॉडी आहे त्यावरती क्लिक करून या बीट मॉडीमध्ये जे आपण बीट दे 1-2-3 अशा बीट असतील तर जेथून आपले बीट चेंज होतील तिथून हा जो बीट मॉडी होतो स्प्लिट करायचा. पहिली बीट बघायची ते आपले कुठे चेंज होते. थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट अशा इथून चेंज होते. त्याच फोटोवरती क्लिक करायचं. पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट बघायची तिथे बीट चेंज होते अशा प्रकारे. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. अशा प्रकारे हा जोड आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तिथून तुम्हाला कट करत न्यायचा. कट केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला ना प्रत्येक बीटला इथून एकच फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटलं तुम्ही ना वेगवेगळे फोटोसुद्धा इथून ॲड करू शकता. मी इथे एकच फोटो यूज केलेला आहे. तर सिम्पली हा जो पहिली बीट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथं स्क्रोल करायचं आहे. रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा जो आहे ते फोटो इथून सिलेक्ट करून 2 बटन सेट करायचं. अशा प्रकारे सर्व फोटो इथून ॲड करून घ्यायचे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जुटायचं इथून बॅक करायचं आहे. आणि इथं तुम्हाला आहे ना ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू. आपण जे इमोजी पेन जे इथून ॲड करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ असेल शेवटच्या बीटमार्कपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर मी काय करतो सर्व फोटो बीटमार्क्स इथून ॲड करून घेतो. तर येथे सर्व फोटो इथून बीटमार्क्स इथून आपण ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली जे ट्रान्झिशन पहिलं त्यावरती क्लिक करायचं. लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. ब्लान्स नॉटचं इथून सिलेक्ट करायची. जी लेंथ असते संपूर्ण कमी करायची आणि इथून मग अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो 4 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचं. त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबर आहे त्यावरती क्लिक करायचं. मग इनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल रेट्रो फेड इनचा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या आपल्या इनमधलाच सिम्पली मॅजिकिंग इनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधलाच डायनामिक कॉम्प्रोसाइड हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधलाच रेक्टँगल आउटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या आला ना सिम्पली कॉम्बोमधला प्लांटमा 1चे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्याला नाही कॉम्बोमधला सिम्पली डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या कॉम्बोमधला प्लांटमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आपल्या आउटमधला सिम्पली रोटेशन क्लोजिंग हा जो फेड इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधला सिम्पली रॉक व्हर्टिकल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधलाच लुमिन फ्लॅशचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या कॉम्बोमधला 3D का 6चा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्याला कॉम्बोमधला डिस्टो राईटचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या कॉम्बोमधला स्प्लॅन्डमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या कॉम्बोमधला डिस्टो राईटचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या कॉम्बोमधला स्प्लॅन्डमा 2चा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिले जुटायचे इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला आहे ना प्रोमध्ये यायचं आहे. प्रोमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हर्ट पॉपचा इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली पहिले जे आपले ना 5 फोटो आहे त्या 5 फोटोला ठेवायची आणि स्पीड येते तुम्हाला संपूर्ण 0 करायचं ॲडजस्टवरती क्लिक करून. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपल्याला 8 सेकंदाची तिथला फोटो जो तो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करूया तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा तो सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 8 सेकंदाच्या 9 सेकंदाच्या आणि 10 सेकंद तिथले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटो नसेल ॲड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल अस्थलचा इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि सिम्पली हा जो आपला आहे ना 11 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे इथे जो आपण स्प्लिट केला तिथे हे त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला पुन्हा प्रोमध्ये येऊन यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॉरिझॉन्टल रीलचा इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल
11 आणि 12 सेकंद आहे तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. इथून हा इफेक्ट ऍड केल्यानंतर सिम्पली आता तिथे आपल्याला 15 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे तिथे यायचा आहे. आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करू इथून आहे ना सर्च वरती क्लिक करायचं आहे. गरसे क्रिएटचा जो पेड आहे तो सर्च करायचा. पहिला जो हा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ही जी लेअर आहे ती आपल्या 15 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरचा जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.